खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी लाडकी बहीण योजनेतल्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मिळून 3,000 रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मतदानाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ही रक्कम जमा करायला सुरुवात झाली असं पाहायला मिळतंय. काल सोमवारी बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये थेट बँकेत जमा झाले आहेत. यासाठी सरकारने सगळ्या बँकांकडे 4,500 कोटी रुपयांचा निधी कालच पाठवला होता. महिला व बाल विकास खात्याने नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र सोडण्यासाठी जो शासन निर्णय काढला होता त्यावर आता सहीही झाली आहे. लक्षात ठेवा, याआधी फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये सोडण्यासाठी GR निघाला होता. पण निवडणुकीचा निकाल उशिरा लागल्यामुळे हे पैसे तेव्हा जमा झाले नव्हते. म्हणून सरकारने उशीर झाल्यामुळे नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये एकत्रच कालपासून खात्यावर जमा करायला सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून अनेक बहिणींना बँकेचा मेसेज यायला लागला. लाडक्या बहिणींनो, खरंच सांगतो, सरकारकडून 22 डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू करण्यात आलं आहे. आज मंगळवार असून आज दुसऱ्या टप्प्यातल्या बहिणींना सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. एका दिवसात सगळ्या जिल्ह्यांत केसे जात नाहीत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. कारण हे पैसे चेकने नाही तर DBT म्हणजेच थेट खात्यावर जमा होतात. दररोज फक्त 12 जिल्ह्यांतच पैसे जमा होत असल्यामुळे काल सोमवारी पहिल्या 12 जिल्ह्यांत पैसे सोडले गेले, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना दिली आहे. मंगळवार 23 डिसेंबर हा दिवस लाडक्या बहिणींसाठी गोड ठरतोय, कारण आज दुसऱ्या टप्प्यातील बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. रविवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा 3 दिवसांत वाटले जाणार आहेत. निवडणुकीचा निकाल बाकी असल्यामुळे आधी पैसे देता आले नाहीत. आता निकाल लागलाय, त्यामुळे पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालाय. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. सोमवारी 12 जिल्ह्यांतील बहिणींना खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी ठाम सांगितलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. आम्ही दिलेला शब्द 100% पाळतो. लाडक्या बहिणींमुळेच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालो आहोत, त्यामुळे त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही. लाडक्या बहिणींनो, सध्या काही लोक खोट्या अफवा पसरवत आहेत की योजना बंद होणार, काही बहिणी अपात्र ठरणार, पैसे येणार नाहीत. अशा खोट्या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. खरी माहिती आम्ही तुम्हाला रोज देत असतो. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहेत तोपर्यंत पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतच राहणार, असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे. आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली असून आज कुठल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. रात्री उशीर झाला तरी पैसे खात्यावर टाका, असा स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे मतदानाच्या आधी किंवा दरम्यान कोणत्याही योजनेचे पैसे देता येत नव्हते, म्हणूनच आधी वाटप थांबवण्यात आलं होतं. आता निकाल लागल्यानंतर सोमवारी जोरात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले नाहीत त्यांना आज मंगळवारी 100% पैसे मिळणारच, असा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. आज ज्या 12 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांत आज पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप गोड असणार आहे. 3,000 रुपयांचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. आज दिवसभर काल जशा वेळेत पैसे आले त्याच वेळेत पैसे येतील. तुमच्या जिल्हा, तालुका आणि गावानुसार वेळ लागेल, पण पैसे नक्की येणार आहेत. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, काल सोमवारी जे पैसे वाटप झालं ते 3 टप्प्यात झालेलं होतं. आम्ही स्वतः पाहिलंय, महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. काल बऱ्याच बायका बँकेत पैसे काढायला गर्दी करतानाही दिसल्या. आजही पैसे वाटप काल सारखंच होणार आहे. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा असेल, त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 दुसरा टप्पा चालेल आणि मग संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटले जाणार आहेत. हे सगळं आज सरकारने ठरवलेल्या 12 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यांत होणार आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की गरज पडली तर रात्री 2 वाजेपर्यंतही पैसे जमा होतील, पण आज मंगळवारी कोणत्याही लाडक्या बाईला थांबवून ठेवलं जाणार नाही. म्हणजेच 24 तासांच्या आत आजच सगळ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. सकाळच्या टप्प्यात 4 जिल्हे, दुपारच्या टप्प्यात 4 जिल्हे आणि संध्याकाळच्या टप्प्यात उरलेले 4 जिल्हे, अशा 3 टप्प्यात आज पैसे जमा होणार आहेत. आता काही बहिणींना वाटत असेल की सगळ्यांना एकाच वेळी पैसे का येत नाहीत. त्याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जात आहेत, म्हणून रक्कम मोठी आहे. आधी एकाच महिन्याचा हप्ता असायचा तेव्हा साधारण 2200 कोटी वाटले जायचे,
आता 2 महिन्यांचे पैसे असल्यामुळे रक्कम जास्त आहे, म्हणून पैसे टप्प्याटप्प्याने दिवसभरात दिले जात आहेत. आज मंगळवार 23 डिसेंबर आहे. तुम्हाला सकाळी पैसे येतील की दुपारी की संध्याकाळी हे तुमच्या तालुका आणि गावावर अवलंबून आहे. नेमक्या वेळेची माहिती या व्हिडिओत दिली जाणार आहे. आता सरकारची एक महत्त्वाची सूचना आहे. लाडकी बहीण योजनेत एकूण 1,40,00,000 महिला नोंदणीकृत आहेत. पण नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्यासाठी सगळ्याच बहिणी पात्र नाहीयेत. जवळपास 60 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. उरलेल्या 80 लाख पात्र बहिणींच्या खात्यावर मतदानाचा निकाल लागल्यानंतर पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे. आज एकाही पात्र लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये कसल्याही परिस्थितीत खात्यावर जमा होणारच आहेत. बँकांना सरकारकडून साफ आदेश दिले आहेत की जोपर्यंत पैसे वाटप होत नाही तोपर्यंत कोणतीही बँक बंद करू नका. बायका खूप वैतागल्या आहेत, नाराज आहेत. त्यामुळे आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी कसल्याही परिस्थितीत महिलांना खुश करा असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. गरज पडली तर रात्री 2 वाजेपर्यंत पैसे वाटा, पण आज एकही लाडकी बाई शिल्लक ठेवू नका, कारण वाट पाहून पाहून बहिणी आता थकल्या आहेत. याच भावनेतून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आज या 12 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यांत पैसे वाटप करून टाका. कोणते ते 12 जिल्हे आहेत आणि 253 तालुके आहेत याची यादी त्यांनी स्वतः पत्रकारांसमोर वाचून दाखवली आहे. त्यामुळे आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी कुठल्या तालुक्यात पैसे येणार आहेत ते पुढे सांगितलं जाणार आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की जर आम्ही सगळ्यांनाच नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता देत बसलो तर ते सरकारला परवडणार नाही. म्हणून काही नियम आणि अटी लावूनच आज पैसे दिले जाणार आहेत. नाहीतर श्रीमंत बायकासुद्धा फायदा घेतील आणि ते सरकारला शक्य नाही. म्हणून 3 नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आज 12 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यांतच पैसे दिले जाणार आहेत. त्या 253 तालुक्यांमध्ये तुमचा तालुका असणं गरजेचं आहे. प्रत्येक तालुक्याची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे एकत्र असल्यामुळे आज पैसे 3 टप्प्यांत दिले जात आहेत. काल सोमवारी जसं झालं तसंच आजही होणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यावर पैसे जमा होणार आहेत. वेळा अशा ठरवल्या आहेत: सकाळी 10 ते दुपारी 2 पहिला टप्पा 4 जिल्हे, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 दुसरा टप्पा 4 जिल्हे आणि मग संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटले जाणार आहेत. रात्री 2 वाजले तरी चालेल, पण आज 23 डिसेंबरला पैसे जमा होणारच असा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. आता सरकारने नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी 3 नियम लावले आहेत. या नियमांमध्ये तुम्ही पास होताय का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे लगेच 12 जिल्हे आणि 253 तालुक्यांची लिस्ट सांगितली जाणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. पहिला नियम KYC. हा नियम KYC केलेल्या आणि न केलेल्या दोन्ही बहिणींना लागू आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, KYC केली असेल किंवा न केली असेल तरी आज नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे खात्यावर येणार आहेत. पण यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे. पहिल्या नियमात पास झालात तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नियमात नापास झालात तर पैसे बंद होऊ शकतात. म्हणून पुढचे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. KYC बाबतीत सरकारने सांगितलं आहे की वडील किंवा पती आणि तुमची दोघांची KYC करायला सांगितली होती, पण अनेक बहिणींनी ती नीट केली नाही. काहींनी आधी KYC केली होती तरी ती आता चुकीची ठरवली आहे. कारण अर्जावर सही करताना अनेक बहिणींनी सही न करता अंगठा दिला होता. आता सरकारने सांगितलं आहे की जर अंगठा दिला असेल तर परत एकदा KYC करताना तो अंगठा नव्याने द्यावा लागेल. आधी KYC केली असेल तरी डबल KYC करायला सांगितली आहे. ज्यांनी अजून केली नाही त्यांनी आधार कार्ड अपडेट करून लवकरात लवकर KYC करा. जर चुकीच्या पद्धतीने KYC केली असेल तर 1 जानेवारी 2026 पासून लाभ बंद केला जाईल असं सरकारने सांगितलं आहे. आता पुढे दुसरा आणि तिसरा नियम सांगितले जाणार आहेत. याच नियमांमुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यानंतर आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यांत आणि 253 तालुक्यांत पैसे मिळणार आहेत याची यादीही सांगितली जाणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तिसरा नियम. सरकारने सांगितलेला तिसरा नियम असा आहे की ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळाले त्या सगळ्यांनाच नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळतीलच असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की काही बहिणी ऑक्टोबरसाठी पात्र होत्या पण नोव्हेंबर-डिसेंबरसाठी त्या पात्र ठरत नाहीयेत. कारण ऑक्टोबरचा हप्ता आधीच दिला असल्यामुळे पुढचे पैसे लगेच देता येत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय हिंद. आनंदात भरतोय. होय.